Okay, now we will discuss lecture number 5, Science 2, chapter number 2, Life Processes in Living Organisms. आतापर्यंत आपण या चॅप्टर मध्ये एरोबिक रिस्पायरेशन, अनएरोबिक रिस्पायरेशन आणि प्रोटीन्स पाहिलेले. आज आपल्याला पाहिजे लिपिड्स. लिपिड्सलाच दुसरं नाव फॅट्स सुद्धा आहे. तर हा जो लिपिड म्हणजे काय आहे, तर हा असा पदार्थ आहे, मराठीत ऐकून घ्या, की ज्याच्यामध्ये फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये काय तयार होतोय, केमिकल बॉन्ड तयार होतो. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार होतो आणि एक नवीन पदार्थ तयार होतो, त्याला म्हणायचं लिपिड्स. मग याला इंग्रजीत सांगायचं म्हणलं तर मी कसं सांगेल, द सबस्टन्स which is formed by specific chemical bond between fatty acid and alcohol is called as lipids. काय म्हटलं मी, the substance which is formed by specific chemical bond between fatty acid and alcohol is called as lipids. काय म्हटलं मी, the substance which is formed by specific chemical bond between fatty acid and alcohol is called as lipids. ह्या लिपिड्स मध्ये मुख्य जे आहे की आफ्टर, म्हणजे याचा अर्थ काय होतो, लक्ष द्या बरं का, की लिपिड्स कशाचे तयार झालेले आहेत, फॅटी ऍसिडचे आणि अल्कोहोलचे, बरोबर आहे. आणि हेच लिपिड जर का मी खाल्ले, मग हे बघा प्रोटीन्स कशाचे तयार झाले, अमायनो ऍसिडचे. डायजेशन नंतर काय भेटले, अमायनो ऍसिड्स. तसंच लिपिड्स कशाचे तयार झालेले आहेत, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलचे तयार झाले. ते खाल्ल्यानंतर इंटेस्टाईन काय करतं, फॅटी ऍसिड वेगळीकडे करतं आणि अल्कोहोल वेगळीकडे करतो. म्हणजे मी काय म्हणू शकतो, आफ्टर डायजेशन लिपिड्स आर कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. आता लिपिड म्हणजे काय, आपण जे तूप वगैरे जे आहे त्याच्यामध्ये लिपिड्स असतात, त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल असतं. आणि हे फॅटी ऍसिड काय होतं, मग नंतर जसं अमायनो ऍसिडला ब्लड ऍब्झॉर्ब करतो तसं फॅटी ऍसिडला सुद्धा काय होतं, ऍब्झॉर्ब करतो. आणि हे फॅटी ऍसिड जसं मग अमायनो ऍसिडचे आपण मागच्या लेक्चरमध्ये वेगवेगळे युजेस बघितले, स्किनकडं, मसलकडं, बोनकडं. मग याचे काय युजेस आहेत, तर आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स, आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स काय होतं, फॅटी ऍसिड्स आर फॉर्म्ड आणि दे आर ऍब्झॉर्ब्ड अँड डिस्ट्रीब्युटेड बाय ब्लड. आणि ब्लड त्याला काय करतं, ऍब्झॉर्ब करतं आणि सगळ्या पेशींकडे काय करतं, डिस्ट्रीब्यूट करतं. आता आपल्या ओळखीचं आहे बघा, 8वी पासून प्रत्येक सेलचं काय असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे की नाही ओळखीचं 8वी पासून. आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनला दुसरं काय नाव माहिती तुम्हाला, हा सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आणि बघा आठवतं का, आपण पाहिलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाचं बनलेले, लायपो प्रोटीन्स. पाहिलं 8वी सांगितलेलं नाही, कशाचं बनलेलं आहे, लायपो प्रोटीन्स. लायपो म्हणजे लिपिड्स. म्हणजे हेच फॅटी ऍसिड्स नंतर सेलकडे गेल्यानंतर त्याचं महत्वाचं काम काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करणं. अजून फॅटी ऍसिड्स कशासाठी वापरले जातात, आपल्याला पुढल्या चॅप्टर मध्ये काही हार्मोन्स बघायचे, तर ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी संबंधित काही हार्मोन्स पाहिजे. तर हार्मोन्स पुढल्या चॅप्टर मध्ये पाहिजे आपल्याला, लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 मध्ये. कोणते हार्मोन्स आहेत, तर इस्ट्रोजन सारखं हार्मोन आहे, प्रोजेस्टेरॉन सारखं हार्मोन आहे. हे आता नावं तुम्हाला थोडेसे विचित्र वाटतील, पण पुढे याच्यामध्ये गाण्यामध्ये आपल्याला येणार आहेत. हे काही हार्मोन्स आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी संबंधित हार्मोन्स आहेत.
तर हे हार्मोन्स तयार करण्यासाठी सुद्धा हे फॅटी ऍसिड्सची मदत घ्यावी लागते. लक्षात घ्या. मग एखाद्या वेळेस जर का फिरून क्वेश्चन आला 1 मार्कासाठी की हार्मोन्स रिलेटेड विथ फॅटी ऍसिड्स, आम्हाला तर शिकलोच नाही. तसं नाही. कोणते आहेत तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यासारखे हार्मोन्स तयार करण्यासाठी सुद्धा ह्या फॅटी ऍसिडची मदत होते. आणि काय आहे, नर्व सेल्स आहेत. बघितले का तुम्हाला नर्व सेल आठवते का? नर्व सेल हो, लॉंगेस्ट सेल आहे. आपण छान नवीला डायग्राम काढल्या होत्या. सेल बॉडी, एक्झॉन, नर्व एंडिंग्स, डेंड्राइट्स वगैरे काढले होते की नाही? आठवते की नाही? तर ते जे आहेत न्यूरॉन्स किंवा नर्व सेल, तर नर्व सेलवर एक्झॉन असतं, एक्झॉन. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झॉनवर एक मायलिन शीथ तयार होत असते, एक कव्हरिंग असतं बारीक मेल कापडासारखं एक्झॉनवर. तर ते जे आहे कव्हरिंग ऑफ एक्झॉन्स जे आहे नर्व सेलवरचं, कव्हरिंग ऑफ एक्झॉन ज्या आहेत नर्व सेलच्या, त्या कव्हरिंग ऑफ एक्झॉन्स दे आर ऑल्सो मेड अप ऑफ फॅटी ऍसिड्स. समजा मी म्हटलं की व्हॉट आर द युजेस ऑफ फॅटी ऍसिड्स इन ह्युमन बॉडी, तर हे 3 युजेस आहेत. फॅटी ऍसिड्स आर व्हेरी मच युजफुल इन द फॉर्मेशन ऑफ plasma membrane of the cell. Fatty acids are useful in the human body for production of hormones like estrogen and progesterone. Fatty acids are also used to form the covering of axon, a part of human nerve cell. 1 मार्क. 3 मार्काचा हा काय होऊ शकतो क्वेश्चन. आता आणि समजा डिफाइन लिपिड्स म्हटलं तर काय म्हणायचं? A substance which is formed by a specific chemical bond between fatty acid and alcohol. आणि आफ्टर डायजेशन लिपिड्स कशामध्ये कन्वर्ट होतात? फॅटी ऍसिड्स मध्ये. आणि हे फॅटी ऍसिड्स काय होतात? दे आर ऍब्सॉर्ब्ड बाय ब्लड, दे आर डिस्ट्रीब्युटेड बाय ब्लड. आणि सर्क्युलेट झाल्यानंतर नेमकं त्याचा यूज काय? व्हाय शुड आय ईट ऑइल्स, व्हेजिटेबल ऑइल्स, घी काय म्हणून मी खायला पाहिजे? हो, बऱ्याच वेळा आपण घरामध्ये म्हणतो काय तूप वगैरे वाढायचं, मला आवडत. अरे खा. कशामुळं? कारण हे त्याची युजेस आहे. आता हे जे काय आहे, आता याच्यापासून सुद्धा एनर्जी भेटते. याच्यापासून किती एनर्जी भेटते? 9 किलो कॅलरी पर ग्राम ऑफ फॅट किंवा लिपिड, पर ग्राम ऑफ लिपिड. पहा, म्हणजे प्रोटीनच्या तुलनेमध्ये कितीतरी जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा ही कशापासून भेटते? ह्या लिपिड्स पासून भेटते. प्रोटीन पासून आपण पाहिलं होतं 4 किलो कॅलरी, पण याच्यामध्ये काय आहे? 9 किलो कॅलरी. परत तोच काय एक्सेसचा मुद्दा. पहा, एक्सेस जे लिपिड्स असतात ते कुठं स्टोअर होतात? 5 स्टार मुद्दा. परत बघा काय एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन एडिपोज टिश्यू. एडिपोज टिश्यू आठवतो का? नववीचा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आठवतात ना कनेक्टिव्ह टिश्यू? हा, बोन, ब्लड, लिगामेंट, टेंडॉन्स, एरोलर टिश्यू, एडिपोज टिश्यू. नववीला पाहिलेत, विसरायचं नाहीये. 11वी 12वीसाठी फार महत्वाचं आहे. तर हे जे आहे एडिपोज टिश्यू मध्ये, आता आपण थोडंसं रिव्हिजन करू. लक्ष द्या माझ्याकडे. काय? हा, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स stored in the liver and muscle cells. बरोबर आहे? Excess proteins do not store. They are break down into ammonia and eliminated out of body. Excess lipids they are stored in adipose tissue. हे पहा, हे याला सारखं जे आहे आपल्याला रेफरन्स आला की लगेच पाठीमागचं पाहायचं, रेफरन्स आला की लगेच पाठीमागचं पाहायचं. त्याच्यामध्ये काय होतं? स्टोअर होतं. तुम्हाला लर्निंग पॉइंट्स मध्ये सगळं मी व्यवस्थित दिलेलं आहे. हे लर्निंग पॉइंट्स आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये काय व्हायला लागलेले? प्रोव्हाइड व्हायला लागलेत आपल्या ग्रुपवर. आणि आता हे झालं लिपिड्स. बघा, सगळ्यात पहिले आपण पाहिलं कार्बोहायड्रेट्स.
त्याच्यापासून कशी एनर्जी भेटते, एरोबिक रिस्पायरेशन आणि अनएरोबिक रिस्पायरेशन. नंतर आपण काय पाहिले, प्रोटीन्स. आता काय पाहिले, लिपिड्स. आता आपला पुढचा मुद्दा आहे व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिनचा मराठीमध्ये अर्थ जीवनसत्व. विटॅमिन्स. जीवनसत्व ना, बघा मराठी किती छान नाव आहे, जीवनसत्व. हा, त्याच्या जीवनामध्ये सत्वच नाही, आहारामध्ये असायलाच पाहिजे. आता हे जे काय आहेत तर हेट्रोजेनस कंपाऊंडचा ग्रुप आहे विटॅमिन्स म्हणजे. आणि हे कशासाठी, हे पहा तुम्हाला एक सांगतो अगोदर, सुरू होण्याच्या अगोदर मराठीत ऐकून घ्या. आपण जे विटॅमिन्स जे खाल्ले तर ते डायजेस्ट होत नाहीत, ऍज इट इज ऍब्सॉर्ब होतात. ते डायजेस्ट होत नाहीत, त्यांच्यापासून एनर्जी भेटत नाही. खायचे कशाला, डायजेशन त्यांचं होत नाही, ऍज इट इज ऍब्सॉर्ब होतात, त्यांच्यापासून एनर्जी भेटत नाही. देन व्हाय शुड आय इट, मी का म्हणून खायला पाहिजे. तर व्हिटॅमिन्स हे कशासाठी आवश्यक असतात, तर फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस लाईफ प्रोसेसेस स्मूथली अँड रेग्युलरली. की जे काही कशासाठी आवश्यक आहे, दे आर इसेन्शियल फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. हो, 12 महिने 18 तास 24 तास जे काय अव्याहतपणे लाईफ प्रोसेसेस चालू असतात. हो, रिस्पायरेशन आहे, डायजेशन आहे, एक्सक्रिशन आहे, सेन्सेशन आहे, लोकोमोशन आहे, रिप्रोडक्शन आहे. ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसचं काम स्मूथली व्हावं, त्यांचं फंक्शनिंग एकदम अनडिस्टर्ब्ड व्हावं, याच्यासाठी ह्या व्हिटॅमिन्सची काय असते, आवश्यकता असते. लक्षात घ्या, किती प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत, तर व्हिटॅमिन्स आहेत ए, बी, सी, डी, ई, के. असं का लिहिलं, सरळ का नाही लिहिलं ABCD के, पण मुद्दाम समजावून सांगण्यासाठी असं लिहिलं. ADEK हे जे विटॅमिन्स आहेत, हे विटॅमिन्स आहेत फॅट सोल्युबल, शरीराच्या चरबीमध्ये विरघळून राहतात, त्यामुळे कमी प्रमाणात खाल्ले तरीही चालतात. मात्र व्हिटॅमिन बी आणि सी जे आहेत, हे आहेत वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून आता सध्या उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे हे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ जास्त खाल्ल्या पाहिजेत, नाही तर घामाच्या द्वारे सुद्धा हे काय होतात, तर लॉस्ट होतात. मग थोडस आता आपण 10वी ला मग थकवा जाणवतो, आपल्या आपण समजावून घ्यायला पाहिजे की हे कदाचित व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी चं डिफिशियन्सी असू शकते. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत, हे निघून जातात घामावाटे, म्हणून हे जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे आणि हे कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. कारण ADEK हे फॅट सोल्युबल आहे, आपल्या चरबीमध्ये ते साठून राहतात. हो, ते अगदी थोडं जरी खाल्ले तरी पुरेसं असतं. आता व्हिटॅमिन्स मध्ये काय आहे, आता हे बी चे व्हिटॅमिन आहे, ह्याचे हे बी कॉम्प्लेक्स आहे ऍक्च्युअली. याच्यामध्ये B1, B2, B3, B4, B5, B6, B8, B9 आणि B12 असे वेगवेगळे व्हिटॅमिन्स येतात. म्हणून याला बघा, त्याच्यामुळे गोळी जर का तुम्ही बघितली मेडिकलवरची, तर त्या व्हिटॅमिनला बी कॉम्प्लेक्सची गोळी असते. कोणती असते, तुम्ही बिकासूल वगैरे तर बी कॉम्प्लेक्स लिहिलेलं असतं, किंवा जे काय लहान मुलांना टॉनिक वगैरे देतात व्हिटॅमिन, त्याला बी कॉम्प्लेक्स म्हणतात. का म्हणतात कॉम्प्लेक्स, कारण आता सांगितलं ना, B1, B2, B3, B4, B5, B6, B8, B9, B12 अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, व्हिटॅमिन्स असतात. तर याच्यामध्ये जे बघा बरं का, जे B2 आहे, B2 ह्या B2 ला शास्त्रीय नाव आहे रायबोफ्लेविन. काय नाव आहे शास्त्रीय नाव त्याचं, रायबोफ्लेविन.
फ्लेविन हे त्याचं काय आहे नाव आहे. आणि कशासाठी लागतं तर आपण जे FADH2 आहे की नाही, FADH2 काय आहे FADH2 एन्झाईम आहे एन्झाईम. तर ते जे आहे ते FADH2 तयार करण्यासाठी याची आवश्यकता असते. आणि B5 आहे B5 नावाचं व्हिटॅमिन आहे. तर B5चं जे नाव आहे त्याला काय नाव आहे त्याचं निकोटिनामाइड. त्याचं नावच आहे, त्या व्हिटॅमिनचं नाव काय आहे निकोटिनामाइड. आणि हे कशासाठी आवश्यक असतं ते दुसरं एक एन्झाईम आपण पाहिली की नाही अगोदर या गाड्यामध्ये NADH2 तयार करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. आणि FADH2 आणि NADH2 काय आहेत वी हॅव प्रिव्हियसली सीन इट, दे आर द एन्झाईम्स. एरोबिक रेस्पिरेशन मधले एन्झाईम्स एनर्जी प्रोडक्शन साठी मदत करतात आणि त्यांच्या सिंथेसिस साठी लागणारे हे व्हिटॅमिन्स आहेत. बघा इथं नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू तर आहेच आहे, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा की हे रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड हे काय आहेत व्हिटॅमिन्स आहेत. एकावेळेस एक मार्काला प्रश्न येऊ शकतो हो की नेम द व्हिटॅमिन इसेन्शियल फॉर प्रोडक्शन फॉर FADH2 B NADH2. तर हे रायबोफ्लेविन B2 आणि निकोटिनामाइड B5 हे काय आहेत हे व्हिटॅमिन्स आहेत. आता आपला पुढचा मुद्दा आहे फायबर्स. आता आंबे खाल्ले आपण आता छानपैकी उन्हाळ्यामध्ये हो, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत केसर काय काय हापूस लागणा पायरी, पण कशासाठी खायचे काय उपाय आहे पर्टिक्युलरली कारण त्याच्यामध्ये काय असतात फायबर. म्हणून आपला पुढचा मुद्दा काय आहे फायबर. तर हे फायबर काय आहेत याला मराठीमध्ये तंतू, पण हे सुद्धा काय आहे आता हे पहा ह्या फायबर पासून सुद्धा परत तेच व्हिटॅमिन सारखं कोणतीही एनर्जी भेटत नाही. इवन आपण त्याला डायजेस्ट सुद्धा करू शकत नाही. ते जनावरांचं काम त्यांना डायजेस्ट करणं. आपण फायबर डायजेस्ट करू शकत नाही. मंगूरचे त्याच्यापासून एनर्जी भेटत नाही, ते आपण डायजेस्ट करू शकत नाही. खायचे कशासाठी का म्हणून खायचे तर ते सुद्धा एक न्यूट्रिएंट आहे. तर दो दे आर नॉट डायजेस्टेड, जरी त्यांचं डायजेशन होत नसलं तरी हे पहा फायबर्स काय आहेत दे कॅन नॉट बी डायजेस्टेड. आपल्याला माणसाला ते शक्य नाही त्याला डायजेस्ट. मग का खायचे तर हे फायबर काय करतात हेल्प्स फॉर डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. आपण इतर पदार्थ जे खातो त्यांचं डायजेशन त्यांचं पचन व्यवस्थित व्हावं यासाठी फायबर मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पालेभाज्या खायला सांगतात त्याचं कारणच ते आहे की त्याच्यामध्ये फायबर्स पण आहेत. की उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे मँगोज आहेत विथ टेस्ट त्याच्यामध्ये फायबर जास्त आहे हो. पोळी चांगली डायजेस्ट व्हावी हो, मस्त आमरस पुरी हा ती चांगली डायजेस्ट व्हावी पुरी म्हणून तो आमरस आहे. उन्हाळ्यामध्येच करून दिलाय निसर्गाने कारण त्याच्यामध्ये फायबर आहे. आपण नुसतं पाणी पित राहतो कुठेतरी डायजेशन अफेक्टेड झालं असतं तर ते प्रॉपरली डायजेस्ट व्हावं म्हणून आहे ते. आणि दुसरी गोष्ट काय आहे की फायबर्स आज काय करतात इजेशन ऑफ दे आल्सो हेल्प फॉर इजेशन म्हणजे बाहेर टाकणे. इजेशन ऑफ अनडायजेस्टेड म्हणजे न पचलेले सबस्टन्सेस पदार्थ. न पचलेले पदार्थ सुद्धा स्मूथली इजेशन होण्यासाठी सुद्धा हे काय करतात फायबर मदत करतात. दिस आर द टू फंक्शन्स. हे काय म्हणू शकतो मी फंक्शन्स ऑफ फायबर्स. हे काय आहेत ते फायबरचे कार्य आहेत. आणि आता कुठून कुठून भेटतात मला तर हे मला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आता एक एक्झाम्पल दिलं मँगोज लिफी व्हेजिटेबल्स
त्याच्यापासून होतात. सिरियल्स वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीपासून होतात फायबर्स. आता हे सगळं झालं, पण याच्या सगळ्यासोबत अजून एक लागतं आपल्याला आवश्यक, वॉटर, पाणी. हो, पाणी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. देर इज अबाउट 65 to 70% ऑफ वॉटर इन आवर बॉडी. की आपलं अख्खं जे मानवी शरीर आहे त्याच्यामध्ये 65 ते 70% जे आतलं ब्लड असो त्यांचा भाग काय आहे, पाणी आहे. आणि जवळपास प्रत्येक पेशीमध्ये 70% पाणी असतं, वेट बाय वेट. हो, तर मग ब्लडचा जो प्लाझ्मा आहे ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा कशाचा बनलेला आहे, वॉटरचाच आहे. तुम्ही प्लाझ्मा, ब्लडचे दोन भाग, प्लाझ्मा आणि सेल्स. तर ह्या ब्लड प्लाझ्मा मध्ये जो सुद्धा काय असतं की पाणीच असतं. आणि त्याच्यामध्ये जवळपास ब्लड प्लाझ्मा मध्ये 90% पाणी असतं. मग या बाकीच्या अँटीबॉडीज, प्रोटीन्स वगैरे असतात, पण 90% काय असतं, पाणीच असतं. आणि एवढंच नाही, आपल्या शरीरामधले पाण्याच्या लेवल थोड्या जरी कमी झाल्या, अगदी थोड्या जरी कमी झाल्या, तर सेलचं फंक्शन डिस्टर्ब होतं अँड देअर बाय बॉडी फंक्शन इज डिस्टर्ब. बॉडी म्हणून ही वॉटर लेवल ॲडिक्वेटली काय केल्या पाहिजे, मेंटेन केल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं वॉटर इज कॉल्ड ॲज इसेन्शियल न्यूट्रियंट. त्याला काय म्हणतात, आवश्यक न्यूट्रियंट. बघा काय नाव दिलंय, न्यूट्रियंट. की ते काय आहे, पोषक द्रव्य. आपण म्हणतो काय नुसतं पाणी पिले काय तर पोषण भेटणार आहे, पण आपल्याला इथं सांगावं लागणार आहे. Each cell of our body contains 70% of water weight by weight. Blood plasma contains 90% of water. Even a very little disturbance in the water levels can disturb the body functioning. Hence it is called as essential nutrient. आणि बघा या ठिकाणी आपला ह्या धड्याचा पहिला भाग पूर्ण झालाय. कोणता पहिला भाग पूर्ण झालाय, एनर्जी प्रोडक्शन. मुद्दे रिपीट करतो. याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेले, एरोबिक रिस्पायरेशन, अनएरोबिक रिस्पायरेशन, त्यानंतर प्रोटीन्स, लिपिड्स, विटॅमिन्स, त्यानंतर वॉटर, फायबर हे पाहिले. आता याचा दुसरा भाग जो आहे, दुसरा भाग कोणता आहे, सेल डिव्हिजन. आणि या सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा काय आहे, मायटोसिस. हे काय जास्त इम्पॉर्टंट आहे ते आपण नेक्स्ट 6th लेक्चरमध्ये बोलू. थँक्यू.